त्र्यंबकेश्वर मंदिरात रविवारी घडलेल्या घटनेनंतर आता अनेक सुधारणा करण्यात आलेल्या आहेत। राज्य सुरक्षा दलाचे कर्मचारी गाभाऱ्यात वाढवण्यात आले असून कर्मचाऱ्यांनी भाविकांना दर्शनादरम्यान ढकलणं बंद केलंय। तर या गर्भगृहातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। पाहूया। रविवारी सकाळी भाविकांना मारहाण करण्याचा प्रकार घडल्यानंतर झी 24 तासनं आज हे वृत्त दाखवलं आणि त्यानंतर मंदिरातल्या गर्भगृहामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली। आपण बघू शकतो की अनेक जे सिक्युरिटी आहे ते या ठिकाणी बदलवण्यात आलेले आहेत। त्यानंतर जे सिक्युरिटी आहेत आता त्यांना सर्व भाविकांना हलवण्यासाठी विनंती करताना दिसत आहेत। कुठेही ढकलाढकल किंवा जी काही बाजूला काढणं होतं ते या ठिकाणी होताना दिसत नाही आणि त्यामुळे भाविक नीटपणे दर्शन घेताना दिसतात। आपल्यासोबत काही त्र्यंबकेश्वरचे कर्मचारी आहेत, काही जण सिक्युरिटीचे कर्मचारी आहेत। काय काय सुधारणा केली आज सकाळपासून, काय काय बदल आपण या ठिकाणी केले? सर, स्लो चाललेली लाईन एकदम व्यवस्थित। लोकांना आपण विनंती करतोय का पुढे चला। गर्दी पण आहे, भाविक लहान मुलं असतात, लाईनीत गर्दी असते, त्यामुळे आपल्याला थोडा स्लो काढावंच लागतं माणसं। आता बदल केलेले आहेत, आपण माणसं वाढवली? हो, माणसं वाढवलेले आहे, प्रेमानेच आपण पुढे सरकतो। आपण बघू शकतो की आता बराचसा जो ताण होता तो ताण या ठिकाणी हलका झाला आहे। सिक्युरिटी जी आहे, राज्य राखीव दलाचे पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर जी काही भाविकांची रांग आहे त्यांना सुखरूप दर्शन कसं मिळेल, त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। आपण बघू शकतो राज्य राखीव दलाचे जवान सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आले जेणेकरून या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये। यामध्ये आपण काय काय सुधारणा केल्यात आजपासून, काही आपण हे तैनात केलेत का, मध्ये तैनात केलेत? हो, सुधारणा केलेल्या आहे का भाविकांना त्रास होणार नाही वगैरे, काय त्या गोष्टीसाठी सुधारणा केलेल्या आहे का, जेणेकरून कोणाला भाविकाला धक्का लोट होणार नाही, त्यासाठी आपला प्रयत्न करतात। येणाऱ्या महाशिवरात्रीमध्ये मोठं आव्हान असणार आहे भाविकांना नीटपणे दर्शन उपलब्ध करून देण्याचं। त्यामुळे विश्वस्त संस्थान, प्रशासन आणि त्याचबरोबर राज्य राखीव दलाचे पोलीस या सर्वांच्या समन्वयातून सुखरूपपणे दर्शन कसं पार पडेल यासाठीचं नियोजन आता या ठिकाणी केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, त्र्यंबकेश्वर।